आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढणार. फेऱ्यांची संख्या थेट 100हून अधिक करण्याचा निर्णय. सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम जलद गतीनं पूर्ण केलं जाणार. 150 इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार. बेस्ट समितीच्या सभेत प्रस्तावाला मंजुरी. त्यामुळे 150 विद्युत डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात येण्याचा मार्ग मोकळा. गोरेगाव पश्चिम येथील 100हून अधिक रहिवाशांना मोठा दिलासा. नवीन सीटीएस क्रमांकाचा मार्ग मोकळा. गोरेगाव पश्चिम येथील रहिवाशांसाठी महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय. एसवी रोड परिसरातील भूखंडाला नवीन सीटीएस क्रमांक मिळणार. टिटवाळा स्थानकावरती 256 विना तिकीट प्रवाशांवरती कारवाई. विशेष फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहिमेत एकूण 1,03,330 रुपयांचा दंड वसूल. वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचं आवाहन. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दररोज पायी गस्त घातली जाणार. पुणे पोलिसांचा मोठा निर्णय. गुन्हेगारीवरती वचक ठेवण्यासाठी गस्तीची ठिकाणं निश्चित. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 10 ते 12 ठिकाणी गस्त घातली जाणार. पुण्यामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सायकल ग्रँड टूर स्पर्धेसाठी रस्ते तयार करण्यात येणार. वशिलेबाजीनं रस्त्याची कामं नको. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना. रस्त्याच्या कामात आणि गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका. पुणे महापालिका उभारणार 300 टन ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया प्रकल्प उभारून तयार केला जाणार. बायो सीएनजी बीपीसीएलकडे हा प्रकल्प देण्याचा प्रस्ताव. पुणे मुंबई विद्यापीठातर्फे संयुक्त पदवी अभ्यासक्रम नॅनोतंत्रज्ञान ऊर्जा या अभ्यास विषयातील एमटेक अभ्यासक्रमातून संशोधनाला चालना देण्यावरती विद्यापीठाचा भर. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची पुण्यामध्ये मोठी कारवाई. कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराईत गणेश पाटोळेला बेड्या ठोकल्या. पाटोळेकडनं 2.5 किलो गांजा जप्त. गांजा घेण्यासाठी आलेल्या 30 लोकांना ताब्यात घेतलं.